एव्हरीवन, कसे आहात सगळे? तर चला मी तुम्हाला आज आज माझं रुटीन दाखवते छोटंसं. तर मी बघा अगोदर तुम्हाला दिसत असेल की मी गाणे लावलेले आहेत आणि ऊन पडतंय खिडकीतून जास्त, त्यामुळे ना तो स्क्रीनवर असा फ्लॅश व्यवस्थित असं दिसत नाही, पूर्ण असं ब्लर दिसते. तर मला सवय आहे गाणे लावून काम करायची आणि मला खरंच खूप छान पण वाटतं, टेन्शन फ्री होते मी गाणे लावून स्वयंपाक वगैरे करायचं म्हटलं तर. तर चला मी तुम्हाला आजचं माझं रुटीन दाखवते आणि आज मी बनवणार आहे रुटीन म्हणजे आज मी बनवणार आहे मेथीची भाजी. आता तर मी घेतलेली आहे भाजी निसायला आणि भाजी निसून बनवायला घेणार आहे. पण भाजी भाजी कोणी कोणी ना कापतं, पण मी कापत नाही भाजी, कारण कापली ना की भाजी कडू लागते. तर बघा माझी भाजी झालेली आहे, साफ करून पण झाली आहे, धुवून पण झाली आहे आणि आता मला बनवायला घ्यायची. तर मी माझं सगळं जे काही बनवताना टाकते मी ते सगळं कट करून घेतलेलं आहे. जास्त काही मी टाकत नाही भाज्यांमध्ये, म्हणजे नॉर्मल आपलं साध्या पद्धतीनेच करते. आणि मला कांदा आवडत नाही अजिबात भाज्यात टाकलेला, पण आता माझ्या मिस्टरांना आवडतो म्हणून मग मी थोडाफार टाकते. तर हा लसूण टाकलेला आहे, मी ठेसून टाकते, मी असं वाटून वगैरे काही जास्त टाकत नाही. कारण मग ते वाटून मिरची लसूण वाटून जास्त टाकलं ना की मग ते तिखट लागतं जास्त, मग मुलं खात नाहीत. हा लसूण ठेचलेला आहे आणि ह्या मिरच्या अशा कट केलेल्या आहेत आणि हा कांदा आणि टोमॅटो आणि ती मुगाची डाळ टाकलेली. मेथीची भाजी आम्हाला जास्त आवडते, जास्त करून सहसा मुगाची डाळ टाकतात, त्यामुळे मग मी मुगाची डाळ टाकली आहे. आणि आता मी घेते भाजी बनवायला. चला. तर बघा मी तेल टाकलेलं आहे आणि आता टाकले लसूण. कांदा टाकल्यापासून मिरच्या टाकते. कांदा थोडासा लाल झाल्यानंतर कांदा लाल झाला की टोमॅटो टाकते. नंतर मुगाची डाळ टाकते. मुगाची डाळ मी अगोदर भिजवून ठेवते थोडा वेळ आणि मग टाकते. जास्त वेळ पण नाही भिजवून ठेवत, थोडा वेळच ठेवते. झाकून ठेवतो थोडंसं 5 मिनिटं. तर बघा हे मस्त छान असं शिजलेलं आहे, टोमॅटो कांदा वगैरे सगळं. आमच्या इथे ना गार्डनचा आवाज खूप येतो, रोड साईडला बिल्डिंग आहे ना, त्यामुळे मग गार्डनचा आवाज जास्त येतो. तर आता भाजी टाकते.
तर हे बघा आता ही भाजी शिजतीये, अजून शिजलेली नाहीये भाजी. तर मी अशा प्रकारेच करते भाजी, अशा पद्धतीनेच. तर मला कमेंट करून सांगा की तुम्ही कशा प्रकारे भाजी करता. माझी तर अशीच असते साध्या पद्धतीनेच, जास्त फार काही टाकत नाही. आमच्या गावी जसं बनवतात, आमची मम्मी जसं बनवते तसंच बनवते. तर हे बघा भाजी झालेली आहे बनवून. गाईज मला कमेंट करून सांगा तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला, आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट पण करून सांगा नक्की की माझा व्हिडिओ तुम्हाला आवडलाय की नाही आवडलाय, किंवा काय प्रॉब्लेम आहे. कारण आता नवीनच सुरुवात केली, तर थोडं काय चुकलं असेल तर सांगा, मला ॲडजस्ट करा. आणि काय चुकत असेल तरी पण सांगा, मला काहीच प्रॉब्लेम नाही. उलट मी अजून काही चांगलं करण्याचा प्रयत्न करीन. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज, मला असं सपोर्ट राहू द्या तुमचा. आणि चला मग भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.